गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी चंद्रशेखर बोरकर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो. आज आपण मराठी या विषयातील सर्वनाम या प्रकरणावरील 50 प्रश्न महत्वाचे बघणार आहोत. 50 प्रश्नाचा अभ्यास करताना किंवा बघताना हे अत्यंत महत्वाचे प्रश्न जे परीक्षेला विचारलेले आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत. सर्वांनी जे प्रश्न मी घेत आहोत त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला सुरुवात करतो. प्रश्न क्रमांक 1. जो प्रश्न क्रमांक 1 आहे, काय म्हटलेलं आहे, तुम्ही हे सर्वनाम इथेच तुम्ही सर्वजण इथेच थांबा. अधोरेखित शब्द बघा, इथं तुम्हीला अधोरेखित केलेलं आहे. मग तुम्ही हे काय आहे? नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, की क्रियापद आहे? तर तुम्ही हे सर्वनाम आहे हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 आपण पाहतो. पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा. दशरथ, ते, गाणे, तिथे. तर भावांनो, तो, ती, ते, त्या, ते हे तुमचे सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता टेबलावरील ती माझी वही आहे यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. तर भावांनो, ती माझी म्हणजे दाखवता तुम्ही म्हणून दर्शक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 4. आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आपण हे जे आहे भावांनो सर्वनाम आहे. आपण काय आहे? सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते? दर्शक म्हणजे दाखवणे. तो, ती, ते, त्या, हा, ही, या म्हणून इथं तो दिलेला आहे म्हणून तो हे सर्वनाम येणार. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6. हा, ही, हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत? आताच मी बोललो तो, ती, ते, त्या, हा, ही, हे सर्वनाम दाखवण्यासाठी वापरतात म्हणून दर्शक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. पर्यायी उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? देवा, राजनला क्षमा कर, जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे, राजू आता घरी जा, उद्या सकाळी शाळेत येणार नाही. उद्या सकाळी शाळेत येणार नाही. आता बघा, जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे. बघा, पर्यायी उत्तरातील सर्वनाम असलेला योग्य पर्याय आमचे, आमचा, आमची, आमचे हे आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? प्रश्नार्थक. आता बघा, प्रश्नार्थक सर्वनामामध्ये सर्वात शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असायला पाहिजे, हे क्लिअर आहे. परंतु याच्यामध्ये बघा प्रश्नार्थक चिन्ह दिलेले नाही. हा आत्ता झाला, तो इतक्यात येईल, कोणी येऊन गेले का? चला, हा प्रश्न विचारला कोणी येऊन गेले का म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले. आता अनुसंबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम की सर्वनाम उत्पन्न? भावांनो, आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण होऊन म्हणजे स्वतःहून जे आलेला आहे तो आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणी कोणी हे काय? अनिश्चित सर्वनाम आहे. काय भावांनो? अनिश्चित सर्वनाम. प्रश्न क्रमांक 11. कोण व काय यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता उद्गारवाचक किंवा विधानार्थी नामाऐवजी केल्यास त्यांना अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात. अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो? एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो असा प्रश्न. एखाद्याला उद्देशून लिहित असत, द्वितीय पुरुषवाचक. एखाद्याला आपण उद्देशून लिहित द्वितीय. मी आपण हून त्यांना देणगी देणार. आताच म्हणलं मी हून प्रत्यय लागला तर आत्मवाचक घ्यायचं. प्रश्न क्रमांक 14 आपण बघत आहोत. आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा. आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. बघा, आपण स्वतः चांगले वागलो म्हणजे प्रथम पुरुषवाचक. आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. याच्यामध्ये भाऊ सॉरी, आत्मवाचक सर्वनाम आहे. कोणता आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 15. मी परीक्षेला
सॉरी. मी परीक्षेला आलेलो आहे. दिलेला सर्वनाम दिलेल्या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे. मी हा सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 16. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतः. स्वतः म्हणजे काय? तर आत्मवाचक. सॉरी. प्रश्न क्रमांक 17. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कुठे आहे तो भामटा? तो बघा पळाला. तो बघा पळाला. बघा काय म्हणलेलं आहे, कुठं आहे तो भामटा? तो बघा पळाला. तो या शब्दावर अधोरेखित केलेला आहे. म्हणून हा आहे दर्शक सर्वनाम. आम्हा मुलांना कोण विचारतो? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दजात ओळखा. कोण विचारतो? आम्हा मुलांना कोण विचारतो? हा दिलेला आहे. आता कोण विचारतो आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. म्हणून प्रश्नार्थक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 19. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे. दर्शक आहे, संबंधी आहे, पुरुषवाचक आहे की सामान्य आहे. तर भावांनो पुरुषवाचक आहे. कोणता आहे? पुरुषवाचक. खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? आम्ही समजलो. तुमच्या मनात काय आहे ते? आम्ही. आम्ही आताच घेतले आपण पुरुषवाचक सर्वनाम. कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 21. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3 आहेत. किती आहेत? 3. हा, तो आणि जो. हा, तो, जो किंवा तो, हा, जो ही लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत. प्रश्न क्रमांक 22. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ती सर्वनामे दर्शक, स्तुतिवाचक, प्रश्नार्थक की आत्मवाचक? पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक बनतात. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 आहेत. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 6 आहेत. प्रश्न क्रमांक 24. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा अत्यंत महत्वाच्या परीक्षेला खूपदा विचारलेला आहे. हा आत्मवाचक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 25. जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल. जो, तो या वाक्यातील सर्वनामाचे प्रकार सांगा. जो, तो, जर, तर, जरी, तरी हे आले तर संबंधित सर्वनाम म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 26. मराठीत प्रमुख सर्वनामे किती? तर मराठीत प्रमुख सर्वनामे हे 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. प्रश्न क्रमांक 27. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. रायगडमधील 10 विद्यार्थी बोर्डात चमकले. जो ड्रेस मला हवा तो ड्रेस मिळाला. मुलांनी आई वडिलांशी नम्रतेने वागावे. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. हा काय म्हणते बा आत्मवाचक सर्वनाम आहे. म्हणजे 27 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. चला 28. प्रश्न क्रमांक 28. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामधील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? ज्याच्या, त्याच्या. ज्याच्या हाती ससा तो पारधी संबंधी व दर्शक सर्वनाम. संबंधी व दर्शक सर्वनाम असं त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते? पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते? कोणी कोणास हसू नये हा आत्मवाचक नाही. पर्याय क्रमांक 2. कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. या वाक्यातील कोणी कोणी हे काय आहे तर अनिश्चित सर्वनाम आहे. अनिश्चित सर्वनाम आहे. खालील वाक्यातील प्रश्न क्रमांक 31. खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. संबंधीमध्ये जे ते जे पेरावे ते उगवते. प्रश्न क्रमांक 32. पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. तू, आपण, ती, हा, स्वतः, कोण, तू आणि आपण हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत. ते पुरुषवाचक सर्वनाम आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही. ते म्हणजे कोणते? तर पर्याय क्रमांक 4 कोण. पर्याय क्रमांक 4 कोण हे सर्वनाम बदलत नाही. आता प्रश्न क्रमांक 34. गरजेल तो करील काय या वाक्यातील संबंधित सर्वनाम ओळखा. जो गरजेल तो करील काय
असा त्याचा उल्लेख होतो. म्हणून जो गरजेल तो करेल काय? प्रश्न क्रमांक 35. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर होतो? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 36. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात त्यांना काय म्हणतात? प्रथम सर्वनाम, द्वितीय सर्वनाम, तृतीय सर्वनाम की आत्मवाचक? आता ज्याच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे तो म्हणजे द्वितीय व्यक्ती होतो म्हणून द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 37. आपण हे पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते, पण आत्मवाचक हे सर्वनाम आपण आत्मवाचक आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनी येते. विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान बरोबर आहे की संपूर्ण विधान हे चुकीचं आहे, तर विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच नामांचा निर्देश करणारी परस्परांशी संबंधित अशी जी दोन सर्वनामे असतात त्यांना रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? तर त्यांना संबंधी किंवा अनुसंबंधी असे सर्वनामे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. तुला हवे ते मी घे, ते तू घे. तुला हवे ते तू घे या वाक्यातील कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत? प्रश्नार्थक, आत्मवाचक, अनिश्चित की संबंधी? तुला हवे ते तू घे याच्यामध्ये संबंधी सर्वनामे आहेत. तुला हवे ते तू घे. प्रश्न क्रमांक 40. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल या वाक्यातील गौण वाक्य कोणते? जो वेगाने धावेल धावेल तोच पोहोचेल, वेगाने धावलेला तोच सर्वात आधी पोहोचेल यापैकी कोणते? तर उत्तर आहे जो वेगाने धावेल. जो वेगाने धावेल हे त्याचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. संबंधी सर्वनाम. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. हरी घरी येऊन गेले. हरी घरी कोण येऊन गेले? कोण येऊन गेले? सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोण काय झालेला आहे? कोण म्हणजे 42 ला 3 आहे. प्रश्न क्रमांक 43. जो, जी, जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? तर संबंधी सर्वनाम आहे. जो, एक मिनिट. जो, तो, जे, ते बरोबर संबंधी सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 44. सर्वनाम हे पदार्थाचे नाव सांगते, नामाबद्दल विशेष मागते, क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते, नामाऐवजी येते, नामाच्या ऐवजी येते, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 45. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जो हा तुमचा काय दाखवलेला आहे? तर संबंधी सर्वनाम आहे. जो हा संबंधी सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 46. निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर निज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 47. दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? ही बॅग माझी आहे, ही माझी बॅग आहे, बॅग माझीच आहे, ही माझी बॅग ही आहे. यामध्ये ही माझी बॅग आहे. षष्टीच्या प्रत्ययानंतर नाम येत आहे. षष्टीच्या प्रत्ययानंतर काय येत आहे? नाम येत आहे. प्रश्न क्रमांक 48. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? जो करतो तो बोलतो. कोण काय बोलणार? जो करतो तो बोलतो. कोणी ऐकावे आणि कोणी बोलावे. जो करतो तो बोलतो. जो, तो हे आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 49. कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? कोणत्या वाक्यात? द्वितीय. आपण आत जाऊया. नाही, त्याच्या स्वतः आलेलं आहे. आपण आत यावे. आपण आत यावे. प्रश्न क्रमांक 49 चे उत्तर 2 आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 50. प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. संबंधी सर्वनाम, विशेषण, सामान्य नाम की आत्मवाचक सर्वनाम? तर आत्मवाचक सर्वनाम याचं उत्तर आहे. चला तर आज आपण बघितलेले आहे मराठी विषयातील सर्वनाम या भागावरील 50 अत्यंत महत्वाचे प्रश्न बघितलेले आपण. हे प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत म्हणून सर्वांनी प्रश्न एकदा पुन्हा व्यवस्थित बघा, एकदम त्याला पाठांतर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.